गुढीपाडवा आला की सगळीकडे गुढ्या उभारल्या जात आहेत आणि ती विजयाची पताका दारोदारी फडकत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात एक असा पंथ आहे जो गुढीपाडव्याचा मान ठेवतो. हा सण अतिशय उत्साहात साजरा करतो, पण गुढीची पूजा करत नाही. होय, हा तोच महानुभाव पंथ ज्यांनी भक्तीला दिलं एक वेगळं रूप, ज्यांनी सांगितलं बाह्य दिखावा नाही तर अंतर्मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. पण मग आपल्या सर्वांपुढे एक प्रश्न उभा राहतो, गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक असताना हा पंथ त्या गुढीची पूजा का बरं करत नाही? ही केवळ एक परंपरा नाही, तर हा आहे एक खोल विचार, ही आहे एक आध्यात्मिक क्रांती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणीनुसार आपण आपला आचार कसा असावा आणि आपण आपल्या जीवनामध्ये कशाची गुढी उभारावी. आणि या गुढी पाडव्यामागचं खरं तत्वज्ञान आणि महानुभाव पंथाचा एक वेगळा दृष्टिकोन. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुमच्या गुढीपाडव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा सुद्धा बदलून जाणार आहे. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठी या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आहे आनंदाचा, उत्साहाचा आणि नवसंकल्पाचा. गुढीपाडवा म्हणजे फक्त एक सण नाही, तर तो आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान, आपल्या परंपरेचा उत्सव आणि नववर्षाची एक नवीन सुरुवातीचं प्रतीक. गुढीपाडव्याचा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असं मानलं जातं. महानुभाव पंथ आणि मराठी भाषा महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, त्यांनी सामान्य जनतेपर्यंत अध्यात्म पोहोचवण्यासाठी संस्कृतऐवजी मराठी भाषेचा स्वीकार केलेला आहे. त्या काळात धर्मग्रंथ आणि तत्वज्ञान फक्त संस्कृतमध्येच होतं, पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ते मराठीत उपदेश करून जनसामान्यांना हे धर्म शिकवला, या धर्माचं तत्वज्ञान समजून सांगितलेलं आहे. महानुभाव पंथामुळे या मराठी भाषेला एक वेगळं स्थान मिळालेलं आहे. लीळाचरित्र हा पहिला मराठी अद्यग्रंथ या पंथामुळे आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळं काय घडलेलं आहे, मराठी भाषा फक्त संवादाची भाषा न राहता ती बनलेली आहे तत्वज्ञानाची भाषा, ती बनलेली आहे अध्यात्माची भाषा आणि संस्कृतीची ओळख. गुढीपाडवा आणि नव्या मराठी वर्षाचं स्वागत आज आपण गुढी उभारून करत आहोत, गुढी उभारत आहोत. आज आपण गुढी उभारत असताना या गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी आपण काय उभारत आहोत? फक्त एक बांबू आणि कापड नाही, आपण उभारत आहोत नवीन आशा, एक नवीन विश्वास आणि नवीन संकल्प. 9 वर्ष म्हणजे जुन्या वाईट सवयीचा त्याग, नव्या सकारात्मक विचारांची सुरुवात आणि आपल्या एकमेकांमध्ये समता भाव, आपल्या धर्मामध्ये बंधुत्वाचं प्रेम आणि एकता वाढवण्याची प्रतिज्ञा. या गुढीपाडव्याच्या या मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण एक संकल्प करूया. आपण मराठी भाषा अभिमानाने बोलू, आपल्या संतांची शिकवण आचरणात आणू आणि महानुभाव पंथाने दिलेलं आध्यात्मिक ज्ञान आपण जगू. आपल्या महानुभाव पंथात जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्याचा आचार आपण करू, त्याचा आचार आपल्याला घडावा. पण या नवीन वर्षाचं ही गुढी हे विजयाचं प्रतीक असून सुद्धा आपल्या पंथामध्ये या गुढीची पूजा का बरं केली जात नाही? हा आम्हा सर्वांना हा प्रश्न पडलेला असतो. आपण बघत आहोत द्वापार युगात गुढ्या उभारल्या जात होत्या, पण गुढीपाडव्याला गुढी का उभारतात आणि गुढीची पूजा करणे हे कितपत योग्य आहे हे आपण एकदा टप्प्याटप्प्याने आता समजून घेऊया. द्वापार युगात गुढी उभारण्याची परंपरा होती का? द्वापार युग म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचा काळ. शास्त्रात
द्वापार युगात गुढीपाडवा नावाचा सण साजरा होत होता असा थेट कुठेच उल्लेख आढळत नाही. परंतु विजयध्वज उभारण्याची परंपरा मात्र प्राचीन काळापासून होती. महाभारतात युद्धानंतर विजय मिळवल्यावर ध्वज पातका उभारल्या जात होत्या. ध्वज म्हणजे विजय, अभिमान आणि धर्माचा उदयाचं प्रतीक असतं. म्हणून गुढी ही संकल्पना विजयध्वज या परंपरेशी जोडलेली मानली जाते. पण आज आपण ज्या स्वरूपात गुढी उभारतो ती परंपरा पुढील कालखंडात एक प्रचलित झालेली आहे आणि तो म्हणजे गुढीपाडव्याला गुढी उभारतात. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस झालेला आहे आणि ही परंपरा आता काळानुकाळ चालत आलेली आहे. या परंपरेनुसार 2 मुख्य कथा आपल्याला सांगितल्या जातात, जी श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला त्या आनंदात हा विजय ध्वज उभारलेला होता. आणि दुसरी म्हणजे ती ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती या दिवशी सुरू केली म्हणून गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे विजय, गुढी म्हणजे नवीन सुरुवात, गुढी म्हणजे सकारात्मकता आणि धर्माचा अभिमान. या नववर्षाच्या स्वागतासाठी ही गुढी उभारली जाते. या नववर्षाच्या स्वागतासाठी या नववर्षाचं स्वागत आपण या अतिशय उत्साहात आनंदात करावं म्हणून ही गुढी उभारलेली जाते. माझ्या घरात सुख शांती आणि धर्माचा विजय नांदो अशी प्रार्थना आपण केली पाहिजे. पण गुढीची पूजा करणे हे कितपत योग्य आहे? गुढीची पूजा करणे हे योग्य आहे का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. गुढी म्हणजे देव आहे का? नाही. स्वतःमध्ये देव नसते, ती एक विजयाचं प्रतीक. गुढी एक विजयाचं प्रतीक आहे. आपण ते एक उत्साह म्हणून या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी एक सजावट म्हणून आपण करत असतो. आपण गुढी उभारताना काय करत असतो? घर स्वच्छ करतो, रांगोळी काढतो. आपण गुढी उभारत असताना काय करतो? घर स्वच्छ करतो, तिथे रांगोळी काढतो. म्हणजे मग आपण ती जिथे ती गुढी ते ध्वज आपल्याला उभारायचा असतो ती जागा स्वच्छ करतो. पण आपल्याला आपल्या मनावर ती गुढी उभारायची असेल तर आपल्या त्या मनातला कचरा आपल्याला साफ करावा लागेल. आपल्या मनातला कचरा आपल्याला तिथून काढून टाकावा लागेल आणि नकारात्मक विचाराचा कचरा काढून त्यात सकारात्मक विचार भरावे लागतील आणि मग तिथे आपल्याला गुढी उभारता येईल. आणि ती गुढी उभारत असताना आपण या निसर्गाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्या गुढी उभारताना आपण ते काय लागत असतो, आपण साहित्य फक्त एक कापड घेत नाहीत तर निसर्गाशी जोडलेल्या काही वस्तूसुद्धा ती गुढी उभारताना आपल्याला लागतात. एक आंब्याचा ढाळा, लिंबाचं म्हणजे कडू गोड अशा चवीसुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधी चांगले प्रसंग तर कधी कडू प्रसंग येत असतात. पण ते सगळे प्रसंग एकत्र करून आपल्याला एक संघर्षमय कोणत्याही संकटाशी झुंजण्याची ताकद आपल्याला ते आणून देत असतात. जसं की निसर्गातला कडुलिंब हे आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तसंच काही संकट, काही गोष्टी येतात ना आपल्या जीवनामध्ये, काही अडचणी येतात ना त्यासुद्धा त्यामध्ये सुद्धा काहीतरी आपलं चांगलं दडलेलं असतं. म्हणूनच म्हणतात ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि अशा प्रकारे आपण पाहत असतो. आपल्या द्वापार युगामध्ये कुठेही गुढीची पूजा केलेला उल्लेख आपल्याला आढळून आलेला नाही आहे. आणि नाही कलियुगामध्ये परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या सन्निधानी असताना सुद्धा जेव्हा स्वामी कोण्या गावाला जात असतील जिथे स्वामींनी विजय केलेला आहे तिथे काही भाविक भक्ती मंडळी गुढ्या उभारून स्वामीचं स्वागत करत होते. म्हणजे एक विजयाचं, एक उत्साहाचं, आनंदाचं प्रतीक म्हणून गुढी उभारणे हे ठीक आहे. पण साक्षात सर्व शक्तिमान प्रभू ईश्वर म्हणून त्या गुढीला नमस्कार करणे, त्याची पूजा करणे हे योग्य नाही आहे. आणि मुळातच आपल्या महानुभाव पंथामध्ये आणि अशी गुढीची पूजा केलेली आपल्याला त्या कलियुगामध्ये परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानीसुद्धा आपल्याला ते आढळून आलेलं नाही आहे. म्हणून आपणही ती गुढीची पूजा मुळात करूच नाही. आणि तसं जर पाहिलं तर आपल्या महानुभाव पंथाचा मुख्य आधार म्हणजे भक्ती, साधेपणा आणि परमेश्वराची एक असलेलं थेट नातं हा आहे. या पंथात बाह्य दिखावा
आडंबर किंवा वस्तूंना जसे गुढीला अशा प्रत्येक काही वस्तूला देव मानून पूजा करण्यापेक्षा आपल्या मनातील भावनेला जास्त महत्त्व दिलं जातं. गुढी म्हणजे विजय उत्सव आणि नवीन वर्षाचं प्रतीक आहे. पण आपल्याला महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान सांगतं की खरा विजय हा बाहेर गुढी उभारण्यात नाही, तर आपल्या मनावर, वाईट विचारावर आणि अहंकारावर विजय मिळवण्यात आहे. मूर्तीपेक्षा भक्ती महत्त्वाची. म्हणजे आपल्या पंथामध्ये, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये कोणत्याही वस्तूची पूजा करण्यापेक्षा त्या परमेश्वराची आठवण करून ते ईश्वराचं नामस्मरण करणं आणि त्या ईश्वराने सांगितलेला तो आचार करणं, त्या आचरणावर जास्त आपला भर दिला जात असतो. आणि गुढी उभारणं हा एक उत्सवाचा भाग असला तरी त्यात थोडा बाह्य दिखावा असतो. म्हणून महानुभाव पंथ हे साधेपणाला जास्त महत्त्व देतो आणि बाहेर गुढी उभारण्यापेक्षा आपल्या मनात चांगले विचार, आपल्या मनाला एक चांगले विचार द्या, आपल्या मनाला योग्य कार्य, योग्य कर्म करण्याचे सकारात्मक विचार द्या, आपल्या मनात सत्य ठेवा. हीच खरी पूजा मानली जाते. आणि महानुभाव पंथाची खूप सुंदर आणि अतिशय भावनिक शिकवण आहे. बाहेर गुढी उभारण्यापेक्षा आपल्या मनात एक सद्गुणाची गुढी उभी करा. अहंकार, राग, मत्सर यावर विजय मिळवणं हीच खरी गुढी, हाच खरा गुढीपाडवा आहे. भक्ती म्हणजे अंतःकरणाची शुद्धता असते. आणि आपल्या या पंथात असं मानलं जातं की देवाला वस्तू नाही तर भावना आवडतात. म्हणून गुढी उभारण्यापेक्षा आपल्या मनालाच चांगले विचार द्या. आपल्या मनातील वाईट कचरा झाडून ती मन स्वच्छ करा आणि आपल्या हृदयामध्ये एक सुंदर परमेश्वराने त्या तत्त्वज्ञान सांगितलं तो आचार आपल्या हृदयामध्ये आणून त्या परमेश्वराचं नाव हृदयात आठवण करून आपल्या हृदयाला निर्मळ करा. गुढी ही काठी नाही, गुढी हा कापड नाही, गुढी म्हणजे विजयाची पातका. गुढी ही काठी नाही, गुढी हा कापड नाही, गुढी म्हणजे विजयाची पातका, नववर्षाची घोषणा आणि ईश्वर कृपेवर असलेला श्रद्धेचा झेंडा आणि ईश्वर कृपेवर असलेला श्रद्धेचा झेंडा. गुढी म्हणजे जर ती गुढी उभारणे हे योग्य आहे, जर ती आपल्या धर्मविजय आणि सकारात्मकतेची आठवण करून देत असेल तर. गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तो आहे आपल्या संस्कृतीचा विजयस्तंभ, तो आहे मराठी मातीचा अभिमान आणि महानुभाव परंपरेने दिलेला तो ज्ञानाचा गौरव. चला, या नववर्षी आपण स्वतःला विचारूया, आपण कोणती गुढी उभारत आहोत. आपल्या जीवनात आपण कोणती गुढी उभारत आहोत. यशाची की श्रद्धेची की संस्काराची. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन येऊ. आपल्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि या मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा.